तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानातील भाग 3 म्हणजेच मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार जे आहेत ते कलम 12 ते 35 दरम्यान समाविष्ट आहेत संविधानामध्ये, आणि ते आपण आज क्रमाक्रमाने बघणार आहोत. हा जो लेक्चर आहे आजचा, हा सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये मूलभूत अधिकारावर प्रश्न विचारले जातात. तर चला मग आपण सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता. ठीक आहे. तर सुरुवात करण्याअगोदर आपण भारतीय संविधानाचे जे काय वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर ते वैशिष्ट्ये कोणते आहेत? तर ते वैशिष्ट्ये असे आहेत की भारतीय संविधानाने जे काय मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते कलम 12 ते 35 दरम्यान आहे, जे वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि समानता सुनिश्चित करतात. त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजेच त्यांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयामध्ये आपण जाऊ शकतो. आणि ते जे आहेत ते ऑब्सोल्यूट नाहीत, म्हणजेच की अमर्यादित नाही. त्याच्यावर सरकार वाजवी निर्बंध लादू शकते, म्हणजेच की पब्लिक ऑर्डर मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे. तर हे जे अधिकार आहेत हे आपल्याला राज्याच्या मनमानी कारवाईपासून संरक्षण देतात, आणि संसद जे आहे ते मूलभूत संरचनेत बदल न करता मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकते. तर आता आपण जे कलमे आहेत ते कलम 12पासून सुरुवात करू. ठीक आहे. तर कलम 12 म्हणजे काय? तर कलम 12मध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे. राज्य म्हणजे काय? तर राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांचे कार्यकारी आणि कायदेमंडळ शाखा, सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायता. ठीक आहे. आणि भारत सरकारच्या नियंत्रणाखालील व इतर प्राधिकरणांचा समावेश यामध्ये होतो. आता आपण बघू कलम 13. कलम 13 म्हणजे काय? तर जे मूलभूत अधिकार आहे त्याच्याशी विसंगत जर कायदा असेल तर तो रद्द ठरवला जातो कलम 13नुसार. कलम 13मध्ये कायदा या शब्दाची व्याख्या केलेली आहे. यामध्ये संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने पारित केलेला अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनिमय, अधिसूचना या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. तर याचा सोपा अर्थ काय? तर मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे जे कायदे आहेत, असा कोणताही कायदा जर संसदेने किंवा विधिमंडळाने पास केला तर तो रद्दबातल केला जातो. हे कलम 13चं सोप्या भाषेत स्पष्टीकरण आहे. आता आपण बघणार आहोत कलम 14. पण ते बघण्या अगोदर म्हणजेच जे कलम 14 ते 18मध्ये जे काय आर्टिकल आहेत ते कशा संबंधित आहेत? तर ते राईट टू इक्वलिटी म्हणजे समानतेशी संबंधित आहेत. ठीक आहे. आणि आपण क्रमाने बघणार आहोत. तर कलम 14 जे आहे, कलम 14 आपल्याला म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देते. हा एक मूलभूत हक्क असून तो भेदभावपूर्ण आणि मनमानी शासकीय कृतींना प्रतिबंधित करतो आणि समान व्यक्तींना समान वागणूक मिळेल याची खात्री देतो, असं आर्टिकल 14 आपल्याला सांगतो. अत्यंत महत्त्वाचा कलम आहे. ठीक आहे. आणि आता आपण बघणार आहोत आर्टिकल 15. आर्टिकल 15 जो आहे हा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान केवळ या कारणांवरून नागरिकांसोबत होणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित करतो. ठीक आहे. राज्याला कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करण्यास मनाई करते. आर्टिकल 15. राज्य आणि खाजगी व्यक्ती दोघांनाही सुरक्षित कारणांच्या आधारावर सार्वजनिक, व्यावसायिक आणि राज्य अनुदानित जागांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यास मनाई करते. ठीक आहे. म्हणजे जे काय सार्वजनिक जागा आहेत, जसे की उद्यान झाले, एखादे तलाव झालं, रस्ता झाला, यामध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रतिबंध घालू शकत नाही. राज्याला महिला आणि मुलांसाठी विशेष तरतुदी करण्याचे अधिकार कलम 15 देतो. ठीक आहे. तर महिला आणि मुलांसाठी जर कोणत्या विशेष तरतुदी केल्या गेल्या तर त्यावरून न्यायालयामध्ये असा हक्क आपण नाही मांडू शकत की आमच्या जे काय मूलभूत अधिकार आहेत त्याचं उल्लंघन होत आहे. ठीक आहे. कारण की त्यांच्यासाठी केलेले जे काही विशेष तरतुदी आहेत हे कोणत्याही कारणावरून डिस्क्रिमिनेटरी म्हणजेच की भेदभावपूर्ण नाहीत, असं राज्य आपल्याला सांगते. ठीक आहे. कलम 15नुसार. कलम 16. कलम 16 सोप्या भाषेत म्हणजेच नोकरीच्या संदर्भात समान संधीची हमी देते.
आणि धर्म, वंश, जात, लिंग, वंशपरंपरा, जन्मस्थान किंवा निवासस्थान यावर आधारित भेदभावास प्रतिबंध करते. ठीक आहे. हे कलम 16 आपल्याला सांगते. कलम 17 अनटचेबिलिटी सर्वांनाच माहीत असेल, तर याबद्दल काही जास्त सांगण्याजोगतं नाही. तर आता आपण बघू कलम 18. कलम 18 म्हणजे काय? सोप्या भाषेत पदव्या देण्यास मनाई, परंतु त्याला अपवाद आहे. अपवाद काय आहे? तर अपवाद असा आहे की लष्करी व शैक्षणिक जे काय सन्मान आहेत, म्हणजे जनरल, डॉक्टर अशा पदव्या राज्य नागरिकांना देऊ शकते. हे कोणत्याही प्रकारचा उल्लंघन करत नाही कलम 18चं. हे कलम 18 आपल्याला सांगते. अजून याची संबंधित काही महत्त्वाचे नियम आहेत. ते नियम कसे आहेत? तर जे का परदेशी पदव्या आहेत, तर भारतीय नागरिकांना कोणत्याही परदेशी राज्याकडून पदव्या स्वीकारण्यास मनाई आहे. एक त्याच्यासाठी कंडिशन आहे. अशी जे मनाई आहे हे फक्त केव्हा? जर व्यक्ती राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय परदेशी पदवी स्वीकारू शकत नाही. म्हणजे जर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली तर अशी पदवी स्वीकारू शकतात भारतीय नागरिक. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत. आता आपण काय बघणार आहोत? तर आता आपण नेक्स्ट आर्टिकल बघणार आहोत. नेक्स्ट आर्टिकल म्हणजेच की कलम 19. कलम 19 ते 22 जे कलमे आहेत ते स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. तर आपण कलम 19 बघणार आहोत. ठीक आहे. आर्टिकल 19. आर्टिकल 19 अंतर्गत आपल्याला 6 मूलभूत अधिकार आहेत. सुरुवातीला किती होते भारतीय संविधानात? सुरुवातीला 7 होते, परंतु 1978, ठीक आहे, किती? 1978. 1978ला घटना दुरुस्ती झाली आणि आपल्याला जो काय आपल्याला एक मालमत्ते संबंधीचा अधिकार होता, तो 44व्या घटना दुरुस्तीने 19 अंतर्गत जे मिळणारे प्रमुख स्वातंत्र्याशी म्हणजे फ्रीडम आहे त्याच्यातून तो बाहेर केला. आणि तो कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट केला तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण बघणार आहोत कलम 19 अंतर्गत आपल्याला कोणते 6 मूलभूत अधिकार आहेत. तर ते 6 अधिकार कलम 19(1) सबक्लॉज ए नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बी नुसार एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, सी नुसार संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, डी नुसार फिरण्याचे स्वातंत्र्य, ई नुसार निवास भारताच्या कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, आणि जी नुसार एफ जो आहे हा याच्यातून काढून घेतलेला अधिकार आहे. ठीक आहे. तर एफ वगळण्यात आलेला आहे 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार, म्हणून डायरेक्ट जी. आणि जी नुसार आहे स्वातंत्र्य, व्यवसायाचे स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय आणि व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य. हे जे स्वातंत्र्य दिलेले आहे याच्यावर म्हणजे आपण कोणताही म्हणजे हे जे स्वातंत्र्य दिले आहे हे अमर्यादित स्वातंत्र्य नाही आहे. यावर शासनाने वाजवी प्रतिबंध घातलेले आहेत, जेणेकरून पब्लिक ऑर्डर, नॅशनल सिक्युरिटी जे काय आहे ते मेंटेन राहणार आहे. ठीक आहे. आणि हे जे मी तुम्हाला स्वातंत्र्य सांगितलेले आहे 6 मूलभूत, हे असे क्रमाने विचारले जातात. जसे की फिरण्याचे स्वातंत्र्य 19 अंतर्गत कोणत्या क्लॉजमध्ये आहे तर डीमध्ये आहे. कोणत्या? डी सबक्लॉजमध्ये आहे. हे असं डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारलं जातं. हे जे काय 6 मूलभूत स्वातंत्र्य आहेत याची एक शॉर्ट ट्रिक आहे. ती शॉर्ट ट्रिक कशी? तर भाषण म्हणजे स्पीचला आपण यस करू. ठीक आहे. एकत्र येण्याचे स्वातंत्र्य म्हणजे असेंबल, तर ए याचा ए येणार आहे. फिरण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच मूव ऑल अराउंड इंडिया म्हणजे यम. ठीक आहे. निवासाचे स्वातंत्र्य म्हणजेच रेसिडन्सी ऑल थ्रू इंडिया. ठीक आहे. व्यवसाय स्वातंत्र्य, ऑक्युपेशनचे स्वातंत्र्य. आणि किती झाले? 1 2 3 4 5, एक कोणतं राहिलं अजून? एकत्र येणे स्वातंत्र्य आणि संघटना म्हणजेच असोसिएशन. ठीक आहे. तर हे जे शॉर्ट ट्रिक आहे हे सामरो म्हणून शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे. फ्री स्पीच, असेंबल,
असोसिएशन, मूव, रेसिडन्स आणि ऑक्युपेशन असे सामरो म्हणून हे ट्रिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर असे आपल्याला 6 मूलभूत स्वातंत्र्य संविधानाने कलम 19 अंतर्गत दिलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट आर्टिकल कोणता आहे. तर नेक्स्ट आहे 20 नुसार आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहे तर ते आपण बघणार आहोत. तर 20 काय सांगते आपल्याला, प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्स पोस्ट फॅक्टो लॉज. म्हणजेच काय, अ पर्सन कॅन नॉट बी कन्व्हिक्टेड फॉर अन ॲक्ट दॅट वॉज नॉट ॲन ऑफेन्स ॲट द टाईम ऑफ इट्स कमिशन, नॉट सब्जेक्ट टू अ हायर पेनल्टी दॅन व्हॉट एक्झिस्टेड देन. म्हणजेच काय, अस्तित्वात नसलेल्या, ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती गुन्हा करतेवेळी जर एखादा कायदा अस्तित्वात नसेल तर त्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा होणार नाही. त्या व्यक्तीला त्याच कायद्यानुसार शिक्षा होणार जो कायदा अस्तित्वात आहे. ठीक आहे. आणि एका शिक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही. हे कलम 20 सब क्लॉज त्याचा जो क्लॉज 1 आहे त्यानुसार आपल्याला समजते. कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही. तसेच स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास मनाई आहे. कलम 20 नुसार स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास मनाई आहे. कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले जाणार नाही. हे कलम 20 क्लॉज 3 आपल्याला सांगतं. हे अधिकार नागरिक, परदेशी नागरिक आणि कॉर्पोरेशनसारख्या कायदेशीर संस्थांना लागू होतात. न्यायालय किंवा न्यायाधिकरणांपुढील कारवाई दरम्यान हे जे काय अधिकार आहेत हे व्यक्तीला उपलब्ध असतात. आता आपण बघणार आहोत कलम 21. ठीक आहे. कलम 21 बघणार आहोत आपण. तर कलम 21 जे आहे, कलम 21 आपल्याला काय सांगते. कलम 21 जे आहे, कुठं आहे मराठीमध्ये तुम्हाला सांगेल. कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. हा मूलभूत हक्क आपल्याला कलम 21 नुसार मिळालेला आहे. हे कलम नागरिक आणि बिगर नागरिक म्हणजेच जे भारत देशाचे नागरिक नाही, फॉरेनर दोघांनाही लागू होते. जे व्यक्तींना राज्याच्या मनमानी कृतीपासून संरक्षण देते आणि मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क सुनिश्चित करते. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे, कारण की ज्यावेळेस इमर्जन्सी लागू होते तेव्हा पण आर्टिकल 20 आणि 21 हे प्रतिबंधित केले जाऊ शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आर्टिकल आहेत. आर्टिकल 20 की 22 म्हणजे असे 2 आर्टिकल आहे. पण आर्टिकल 21 हा कोणत्याच परिस्थितीमध्ये निलंबित केला जाऊ शकत नाही असं आर्टिकल आहे, कारण की खूप महत्त्वाचा अधिकार प्रदान करतो, ज्यानुसार व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. हे आर्टिकल 21 सांगते. आता आपण बघणार आहोत आर्टिकल 21 अ किंवा ए. तर हे कसे संबंधित आहे, तर हे संबंधित आहे वयाचे म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा जो काय मूलभूत हक्क आहे हा आर्टिकल 21 अ करते. 2002 86व्या घटनादुरुस्तीनुसार हे कलम संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत आर्टिकल 22. ठीक आहे. आर्टिकल 22. तर आर्टिकल 22 जे आहे म्हणजे कलम 22 जे आहे हे काय सांगते आपल्याला, तर सामान्य फौजदारी कायदा आणि प्रतिबंधात्मक अटक या दोन्हींचा समावेश आर्टिकल 22 होतो. मनमानी अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करतो आर्टिकल 22. ते अटकेची कारणे जाणून घेण्याचा, वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि 24 तासाच्या आत न्यायाधीशासमोर हजर केले जाण्याचा हक्क प्रदान करते. तर इमर्जन्सीमध्ये आर्टिकल 21 आणि 22 निलंबित केले जाऊ शकत नाही. हे आपल्याला संविधानाने दिलेले 2 मूलभूत हक्क आहेत. ठीक आहे. हे कोणत्याच परिस्थितीमध्ये निलंबित केले जाऊ शकत नाहीत. तर मनमानी अटक
आणि अटकेची कारणे जाणून घेण्याचा हक्क आणि आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा, कायदेशीर सल्ला घेण्याचा जो हक्क आहे तो आपल्याला आर्टिकल 22 प्रदान करते. आणि 24 तासाच्या आत न्यायाधीशासमोर हजर केले जाण्याचा हक्क पण आर्टिकल 22नुसार आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. याचे जे काय एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहे. अपवाद असा आहे की दिस प्रोटेक्शन आर नॉट अवेलेबल टू एनिमी एलियन्स, म्हणजेच की जे परदेशी नागरिक आहेत, जे भारतीय सुरक्षा आहे त्याला धोकादायक आहेत, अशा व्यक्तींना या आर्टिकलनुसार जे काय मिळालेले हक्क आहेत ते मिळत नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजेच शोषणाविरुद्धचे मूलभूत अधिकार, जे कलम 23 आणि 24नुसार आपल्याला प्रदान केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण ते बघणार आहोत. तर आर्टिकल 23 बघणार आहोत आपण. आर्टिकल 23 सोप्या भाषेत जर सांगतो म्हटलं तर मानवी तस्करीवर बंदी, सक्तीच्या श्रमावर बंदी, हे जे दोन मी कीवर्ड सांगितलेले आहेत तुम्हाला, हे म्हणजेच आर्टिकल 23. मानवी तस्करी व सक्तीच्या श्रमावर बंदी आर्टिकल 23नुसार घातलेली आहे सरकारने. ठीक आहे. अपवाद आहे याचा. अपवाद असा आहे की राज्य सार्वजनिक उद्देशांसाठी सक्तीची सेवा लादू शकते. म्हणजेच लष्करी भरती किंवा सामाजिक सेवेसाठी राज्य सक्तीची सेवा नागरिकांसाठी करू शकते. ठीक आहे. परंतु धर्म, वंश, जात किंवा वर्ग या कारणावरून भेदभाव केला जाऊ नये याची पण शाश्वती कलम 23 आपल्याला देते. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कलम 24. कलम 24 आपल्याला काय सांगते तर 14 वर्षाखालील मुलांना कारखाने, खाणी आणि धोकादायक व्यवसायांमध्ये कामावर ठेवण्यास मनाई. म्हणजेच की अशा कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा कारखान्यांमध्ये किंवा धोकादायक कामावर 14 वर्षाखालील मुलांना ठेवू नये. म्हणजे बालमजुरीस प्रतिबंध कलम 24 आणि कलम 23 जे आहे हे मानवी तस्करी व वेठबिगारी म्हणजे सक्तीची मजुरी करण्यापासून प्रतिबंध घालते. ठीक आहे. कलम 23 आणि कलम 24 बालमजुरीस प्रतिबंध घालते. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कलम 25 ते 28. कलम 25 ते 28 जे आहेत हे धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आहेत आणि ते आपण क्रमाने बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करू कलम 25 पासून. हे मराठी व्हर्जन. कलम 25 सर्व व्यक्तींना स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार स्वातंत्र्याचा आणि धर्माचे मुक्तपणे प्रतिपादन, आचरण, प्रसार करण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते. हा हक्क निरपेक्ष नाही. तो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य व इतर मूलभूत हक्कांच्या अधीन आहे. व्यक्तीला स्वतःच्या विवेकानुसार एखादा धर्माचं आचरण करणे, त्याचा प्रसार करणे असे जे स्वातंत्र्य आहे हे कलम 25 व्यक्तीला देतो. कलम 26 बघणार आहोत आपण. तर कलम 26नुसार धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्यास स्वातंत्र्य, धार्मिक पंथ आणि संप्रदायांना संस्था स्थापन करण्यास स्वातंत्र्य, त्यांच्या बाबींचे व्यवस्थापन करण्याचा, मालमत्तेची मालकी प्रशासन करण्याचा अधिकार मिळतो. हा अधिकार पण ॲब्सोल्यूट नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कलम 27. कलम 27नुसार धर्मस्वातंत्र्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला विशिष्ट धर्माचा, धार्मिक पंथाचा प्रचार, संवर्धन करण्यासाठी कर भरण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही याची हमी दिली जाते. म्हणजेच राज्य कोणत्याही एका धर्माच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी असा कोणताही कर लादू शकत नाही हे आपल्याला कलम 27नुसार समजते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत कलम 28. कलम 28नुसार तर काय स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे नियमन करते. ते शासकीय अनुदानित शाळांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी घालते. शासनाद्वारे प्रशासित परंतु विश्वस्त संस्थेअंतर्गत स्थापित संस्थांमध्ये
त्याला परवानगी देते. म्हणजेच जर शासनाद्वारे प्रशासित आहे, परंतु विश्वस्त संस्थेअंतर्गत स्थापित संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. शासकीय अनुदानित संस्थांमध्ये सहभाग ऐच्छिक ठेवलेला आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघण्या अगोदर नेक्स्ट जे आहे 29-30 हे कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्सबद्दल बोलतात, परंतु आपण हे जे 26 ते 28मध्ये आहे त्याबद्दल एक वेळ रिव्हिजन घेऊ, म्हणजे तुम्हाला समजणार मी काय सांगितलं तुम्हाला सोप्या भाषेत. 26 काय करते? 26 आपल्याला असं स्वातंत्र्य, असा हक्क प्रस्थापित करते की ज्याद्वारे धार्मिक पंथ सांप्रदायिक संस्था स्थापन करण्याचा हक्क, त्यांच्या स्वतःच्या बाबींचे व्यवस्थापन करण्याचा व मालमत्तेची मालकी प्रशासन करण्याचा अधिकार मिळतो. कलम 26 नुसार आपण हा हक्क मिळतो. ठीक आहे. कलम 27 कोणत्याही व्यक्तीला विशिष्ट धर्माचा धार्मिक पंथाचा प्रसार व संवर्धन करण्याचा हक्क. कलम 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे नियमन करण्याचा हक्क. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत कलम 29 आणि 30. तर कलम 29 मध्ये भारतात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही गटाला त्यांची विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा अधिकार प्रदान करते. हा अधिकार केवळ अल्पसंख्याकांपुरता मर्यादित नाही, तर बहुसंख्याक देखील या अधिकाराचा वापर करू शकतात. म्हणजे भारताच्या सर्व नागरिकांना कलम 19 अंतर्गत त्यांची स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती, धर्म, XYZ एक्सेट्रा जे काय अधिकार त्यांचे म्हणजे विशिष्ट असेल ते जपण्याचा पूर्ण अधिकार कलम 29 नुसार आहे. ठीक आहे. आणि कलम 30 जे आहे हे अल्पसंख्याकांशी संबंधित आहे. म्हणजे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार देते. यामुळे अल्पसंख्याक समुदायांना भेदभावपूर्ण शासकीय निधीपासून संरक्षण मिळून त्यांची विशिष्ट संस्कृती आणि भाषा जतन करता येते. ठीक आहे. तर कलम 30 अल्पसंख्याकांशी संबंधित आहे आणि कलम 29 हे भारतातील सर्व नागरिकांशी संबंधित आहे. हे कलम 31 जे आहे भारतीय संविधानातील यानुसार राईट टू प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेशी संबंधित जो काय हक्क होता तो आपल्याला मिळालेला होता, परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार तो निरस्त करण्यात आला आणि तो आता एक कायदेशीर हक्क कलम 300 मध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच आता तो आपला कायदेशीर हक्क नाही, म्हणजे मूलभूत हक्क नाही, तर तो कायदेशीर हक्क आहे. ठीक आहे. आणि या कलम 31 मध्ये जे काय सबक्लॉज आहेत ते सबक्लॉज कोणते आहेत तर ते बघू आपण. कलम 31 काय सांगते? मालमत्ता संपादनाची तरतूद करणाऱ्या कायद्यांना कलम 14 आणि 19 द्वारे अवैध ठरवण्यापासून वाचवते. कलम 31 जमीन सुधारणेशी संबंधित केलेले कायदे आणि नियम वैध ठरवते, त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण देते. कलम 31 विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांना अंमलात आणणाऱ्या कायद्यांना संरक्षण प्रदान करते. ठीक आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तर आता आपण नेक्स्ट बघू कलम 32. सर्वात महत्त्वाचं का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला संविधानाचा हार्ट अँड सोल म्हणजेच हृदय आणि आत्मा संबोधलेला आहे. ते आहे कारण की त्याला तसे कारणे पण आहेत. जर आपल्या मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन होत असेल तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो. ठीक आहे. सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32 अंतर्गत आणि हायकोर्टमध्ये कलम 226 अंतर्गत आपण जाऊ शकतो, आपले जे काही मूलभूत हक्क आहेत त्यांचं उल्लंघन होत असेल तर. ठीक आहे.
तर कलम 32नुसार आपल्याला 5 रीट्स दिलेले आहेत. त्या रीट्स कोणत्या आहेत तर ते बघू आपण. तर इथून आपण इंग्लिशमध्ये बघू, कारण की पेपरामध्ये एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये त्याच्या कीवर्ड आहे. तर हेबियस कॉर्पस म्हणजे टू प्रोड्यूस अ डिटेन पर्सन बिफोर द कोर्ट, म्हणजेच की टू प्रोड्यूस अ बॉडी, व्यक्तीला न्यायालयासमोर पेश करणे हे हेबियस कॉर्पसचा सोप्या भाषेत अर्थ आहे. मॅन्डेमस टू कमांड अ पब्लिक ऑफिशियल टू ऑर बॉडी टू परफॉर्म देअर ड्युटी, म्हणजे सार्वजनिक कार्यालयात काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला, व्यक्तीला त्यांची ड्युटी जर ते पार पाडत नसेल तर न्यायालय त्यांना त्यांची ड्युटी व्यवस्थित पार पाडण्याचे निर्देश देऊ शकते. प्रोहिबिशन टू प्रिव्हेंट अ लोअर कोर्ट फ्रॉम एक्सिडिंग इट्स ड्युरिडिक्शन, म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या जे काय न्यायक्षेत्र आहे त्याच्या बाहेरील न्यायक्षेत्रात जर तो काय क्रॉस करत असेल तर त्याला प्रतिबंध घालतो प्रोहिबिशन या रीटनुसार. सर्शिओररीनुसार टू क्वॅश ॲन ऑर्डर ऑलरेडी पास बाय लोअर कोर्ट, म्हणजेच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्याच्या कनिष्ठ न्यायालयामध्ये जर एखादा खटला असेल आणि त्या खटल्यावर जर निकाल लागलेला असेल तर तो निकाल रद्द करण्याचा हक्क वरिष्ठ न्यायालय सर्शिओररी या रीट अंतर्गत हक्क ठेवते. ठीक आहे. आता को वॉरंटो म्हणजे काय, टू प्रिव्हेंट इलिगल असर्पेशन ऑफ पब्लिक ऑफिस, म्हणजे सार्वजनिक कार्यालयाचा मनमानी वापर करण्यापासून प्रतिबंध जर कोणतं जर रीट घालत असेल तर ते को वॉरंटो आहे. हेबियस कॉर्पस म्हणजे टू प्रोड्यूस अ बॉडी. मॅन्डेमस टू कमांड अ पब्लिक ऑफिशियल टू परफॉर्म देअर ड्युटी. प्रोहिबिशन टू प्रिव्हेंट अ लोअर कोर्ट फ्रॉम एक्सिडिंग इट्स ड्युरिडिक्शन. सर्शिओररी टू क्वॅश अन ऑर्डर ऑलरेडी पास बाय लोअर कोर्ट. अँड को वॉरंट म्हणजे टू प्रिव्हेंट इलिगल असर्पेशन ऑफ अ पब्लिक ऑफिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे त्याचं मराठीमध्ये वर्जन आहे. अशा प्रकारे कलम 32 अंतर्गत 5 आपल्याला रीट्स मिळालेले आहेत, ज्यानुसार आपण सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण कलम 33 बघणार आहोत. तर कलम 33 आपल्याला काय सांगते. कलम 33 संसदेला सशस्त्र दल, पोलीस, गुप्तचर संस्था आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे मूलभूत हक्क प्रतिबंधित करण्याचा किंवा रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो कलम 33 संसदेला देते. ही तरतूद कर्तव्यांचे योग्य पालन, शिस्त राखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करते. असे कायदे केवळ संसदच करू शकते. राज्य विधिमंडळाला हा हक्क नाही. हा हक्क केवळ संसदेलाच आहे, जो आर्टिकल 33 अंतर्गत नियम व कायदे बनवू शकते. ठीक आहे. आणि आता आपण बघणार आहोत कलम 34. तर कलम 34 काय आहे. कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत अधिकारांवर निर्बंध येतात. ठीक आहे. जर एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असेल तर तिथे जे काय मूलभूत अधिकार अवेलेबल आहेत त्यावर काय ते निर्बंध येतात. म्हणजे त्याची जे काय कॅपेबिलिटी आहे तेवढा तो कॅपेबल राहत नाही, त्याची जे क्षमता आहे ते कमी होते. ठीक आहे. हे कलम सुव्यवस्था राखण्यासाठी आणि तिथं जे काय सरकारी कर्मचारी आहेत किंवा इतर व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याचे संरक्षण कलम 34 देते. जेव्हा हे कलम म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये लष्करी कायदा लागू आहे तेव्हा जर तिथे कोणताही एका म्हणजे जे गव्हर्मेंट ऑफिशियल आहेत त्यांच्याकडून जर कोणतेही कृत्य होत असेल तर त्यांना कलम 34 अंतर्गत संरक्षण मिळते. त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जाऊ शकत नाही त्यांच्या कार्यासाठी. ठीक आहे. आता बघू आपण आर्टिकल 35. भारतीय संविधानाचे कलम 35 संसदेला मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करणारे कायदे करण्याचा विशेष अधिकार देते, ज्यामुळे संपूर्ण भारतात एक समानता सुनिश्चित होते. हे विशेषतः संसदेला राज्य विधिमंडळांना नव्हे. सक्तीच्या मजुरीसारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षा विहित करण्याचा कलम 23नुसार. रोजगार निवास कलम 16. न्यायालयाचे अधिकार कलम 32 आणि सशस्त्र दलांवरील निर्बंध कलम 33 आणि 34
या संबंधीच्या तरतुदींचे नियमन करण्याचा अधिकार देते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मूलभूत अधिकार जे आहेत, भारतीय संविधानाने दिलेले जे आहेत आपल्याला मूलभूत अधिकार, कलम 12 ते 35 आपण बघितलेले आहेत, जो खूप महत्त्वाचा पार्ट आहे संविधानाचा, खूप महत्त्वाचा भाग आहे, परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. तर थँक्यू सो मच, तुम्ही आतापर्यंत हे पूर्ण लेक्चर केलं आणि टार्गेट जे केला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे जे का नोटिफिकेशन्स आहेत, जे का लेक्चर आहेत, ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील. आता आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहोत तो पार्ट पार्ट 5, कारण की आपण पार्ट 4 आणि पार्ट 4 जो आहे DPSP म्हणजेच की राज्याचे नीती निर्देशक तत्व, ऑलरेडी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आणि भाग 5 जो आहे त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान व त्यांचे कार्यकारी मंडळ जे आहे याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, लेक्चर बनवलेला आहे, तो चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आत्ता आपण त्याच्यानंतर जे काय पुढचे कलम आहे, म्हणजे कलम 19 पासून पुढचे भाग 5 ते बघणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपण जे MPSCमध्ये मागील 3 वर्षामध्ये राज्यशास्त्राशी संबंधित जे काय प्रश्न विचारले जाईल त्याच्यावर एक लेक्चर घेणार आहोत. तर ते लेक्चर तुम्ही अगोदर पहा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारले जाते याची पूर्ण कल्पना येणार आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला सर्व जे काय मी सांगितलं कळलं असेल, समजलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. टार्गेट जी केला सबस्क्राईब करा. धन्यवाद.